राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणासाठी आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री यांनी भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील आरोग्य सुविधेबाबत सदस्य अबू आझमी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली। रुग्णालयातील असुविधेबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले। मुंबई महानगर क्षेत्रातील रुग्णांसाठी मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे मंत्री उदय सामंत यांनी सदस्य प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले। राज्यात 12,70,000 यंत्रमाग आहेत। रोजगार निर्मितीमध्ये यंत्रमागधारकांचे मोठे योगदान आहे। यंत्रमागधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात येणार आहे अशी माहिती वस्त्र उद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। दुष्काळी परिस्थितीत पाणी मिळावे यासाठी कर्नाटक सोबत कायमस्वरूपी पाणी वाटप करार करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ऑनलाईन जुगार चालविणाऱ्यांविरोधात विविध राज्यात दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच राज्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे। राज्यातील अशा प्रकारचे गुन्हे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आता राज्य शासन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली। दूध उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी आहे। त्याचप्रमाणे दूध भेसळ रोखण्यासाठी अशा व्यक्तींविरुद्ध फाशीची तरतूद करण्याचा कायदा तत्कालीन राज्य शासनाने करून केंद्र सरकारकडे पाठवला होता। तथापि त्यास अद्याप राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नसल्याचे सांगून याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत दिली। राज्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रगती जाणून घेता यावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच पोर्टल सुरू करण्यात येत असून या माध्यमातून नागरिकांना पारदर्शकपणे कामांची प्रगती पाहता येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिली। अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले। जिल्हा नियोजन समितींमधील 3% निधी महिला व बालविकासासाठी राखीव ठेवण्यात येतो। याबाबत झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन हा निधी वापरण्यामध्ये अधिक सुलभता आणण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले। स्टॉप।